नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण इथे बघतोय गणेश चतुर्थी विशेष गव्हाची खीर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी साध्या गव्हापासून खीर बनवलेली आहे। बऱ्याच ठिकाणी खपली गहू आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला गव्हाची खीर बनवायची असते, तर अशा वेळी तुम्ही साधे गहू वापरून सुद्धा खीर बनवू शकता। गहू सडण्यापासून खीर बनवण्यापर्यंतची संपूर्ण कृती यामध्ये मी सांगितलेली आहे। सोबत बऱ्याच छोट्या मोठ्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी गहू घेतलेले आहेत। हे साधे गहू आहेत जे आपण चपातीचे पीठ बनवण्यासाठी वापरतो। आता इथे मी 2-3 चमचे पाणी घेतलेले आहे। तर पाणी अशा प्रकारे गव्हावरती थोडंसं शिंपडायचं आहे आणि गहू ओलवून घ्यायचे आहेत। आता गहू ओलवून झाले, हे आपण सडून घेऊया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून गहू सडून घेणार आहे। तर गहू सडताना आपल्याला पल्स मोडवरती 4 ते 5 वेळा फिरवून घ्यायचा आहे। गहू आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही, फक्त याच्यावरती साल निघेल एवढंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही साधे गहू आणि सडलेले गहू यामधला फरक बघू शकताय। दिसायला हे वेगळे दिसत आहेत। तर अशाच पद्धतीने मी सर्व गहू थोडे थोडे करून सडून घेतले। तर इथे आपले गहू सडून झालेले आहेत। हे आता ताटामध्ये पसरून फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत। तुम्ही हे उन्हामध्ये सुद्धा तासभर सुकवून घेऊ शकता। तर अशा प्रकारे हे गहू सुकवून घेतल्यामुळे गहू पाखडल्यानंतर याचं साल लवकर बाजूला निघतं। तर तासभराने आपले गहू सुकलेले आहेत, हे पाखडून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकताय गव्हाचं साल हे बाजूला आलेलं आहे। गहू तुम्ही सुपामध्ये सुद्धा पाखडू शकता। सुपामध्ये पाखडल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय इतपत कोंडा गव्हामधला निघालेला आहे। आता हे सडलेले गहू तुम्ही कडकडीत उन्हामध्ये वाळून हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा हवी तेव्हा आपल्याला खीर करून खाता येते। आता गहू पाखडून झाले। इथं मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे गहू घालायचे आहेत। आता यामध्ये काही कोंडा शिल्लक असेल तर तो पाण्यावरती येतो। तुम्हाला जर गहू पाखडता येत नसतील तर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये गहू घाला, जेणेकरून कोंडा याचा वरती निघून येतो। इथं मी गहू 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे, किंवा तुम्ही 7 ते 8 तास सुद्धा भिजवू शकता। तर दुसऱ्या दिवशी बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता गहू छान असं भिजलेलं आहे, गहू पूर्णपणे फुगलेला आहे। आता गव्हामधलं पाणी काढून टाकायचं आहे। आता हे गहू मी कुकरच्या भांड्यामध्ये घेतले, यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं आणि इथं मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। खोबऱ्याचे काप अशा प्रकारे पातळ घेतलेले आहेत। आता हे कापसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। तर खोबऱ्याचे काप अशा प्रकारे गव्हासोबत शिजवून घेतल्यामुळे खिरीला मस्त अशी चव येते। हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून याला 8 ते 9 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। गहू मस्त असा मऊ शिजला पाहिजे। कुकरमधली हवा निघून गेल्यानंतर बघूया। तुम्हाला जर गहू कच्चा वाटत असेल तर पुन्हा एकदा 2-3 शिट्या एक्स्ट्रा काढू शकता। गहू मस्त असा मऊ शिजलेला आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करायचं। यामध्ये काजूचे काही काप तळून घेऊया। इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सचे काप वापरू शकता। आता हे बदामाचे काप हलका बदामी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकताय हलका बदामी रंग आलेला आहे। आता हे बदामाचे काप आपण काढून घेऊया। आता कढईमध्ये शिजवलेले गहू घालून घेऊया। एकदा हलवून घ्यायचं। कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून हे या खिरीमध्ये घालून घेऊया। पाणी खूप जास्त घालायचं नाही, नाहीतर खीर पातळ होऊ शकते। हे एकदा मिक्स करून घ्यायचं। तर इथं मी 1 वाटी गहू वापरलं होतं, त्यासाठी इथं मी 1 वाटी गूळ घातला। तर 1 वाटी गव्हासाठी 1 वाटी गुळाचं प्रमाण हे परफेक्ट असतं, पण जेव्हा आपण खीर दूध घालून खातो तेव्हा खीर थोडीशी सप्पक लागते, म्हणून इथं मी पाव वाटी गूळ जास्त घातला, म्हणजे एकूण मी 1.25 वाटी गूळ वापरला। तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही 1 वाटी गूळ वापरला तरीही चालेल। आता गूळ आपल्याला यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे। तर मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे, नाहीतर खीर खालून करपू शकते। तर इथं गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। खिरीला रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे। आता यामध्ये घालूया पाव चमचा वेलची पावडर, थोडंसं जायफळ अशा प्रकारे किसून घालायचं। इथं तुम्ही सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता। अगदी थोडंसं मीठ घातलं, तळून घेतलेले बदामाचे काप घातले आणि 1 चमचा खसखस घातली।
खसखस मी कढईमध्ये थोडीशी गरम करून घेतली होती. आता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं आपल्याला खीर मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. खिरीला मस्त असा रंग आलेला आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. खीर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नसावी, अशाच प्रकारे मध्यम अशी पातळ असावी. तर इथं तयार झाली आपली साध्या गव्हापासून खीर. हवं तेवढं दूध घालून तुम्ही ही खीर खाऊ शकता. या खिरीला कर्नाटकात हुग्गी असं सुद्धा म्हटलं जातं. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.